म्हणताय, नुसतं तुम्ही बाजाराचं तूप वापरता? चला आता आज आपण साईपासून घरच्या घरी तूप बनवूया. हे बघा, इथे मी 15 दिवसाची साय गोळा करून ठेवली. दुधाला खळखळीत 2 टाईम उकळी काढल्याने थंड केलं की छान साय पडते. ती साई मी काढून घेतली. आता आपण त्या साईला 15 दिवसाची साई गोळा करून आता आपण त्याला मिक्सरमधून काढून घेऊया. तर थोडंसं गरजेपुरतं पाणी ॲड करून आपण त्याला मस्तपैकी गरका मारून घेतला की लोण्याचा गोळा तयार होतो. बघा ह्या प्रकारे. घरच्या घरी तूप बनवण्याचे खूपच फायदे असतात. आपल्याला प्युअर आणि चांगलं तूप खायला भेटते. बाजारातल्या तुपात कितीही म्हटलं तरी काही प्रमाणात तरी काहीतरी मिक्सचर असते आणि किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात. हे घरच्या घरचं तूप आपण महिनाभर 2 महिने आरामात जाते. त्यानंतर आपण ह्याला धुवून घेऊया. बघा 15 दिवसाच्या दुधातून किती जास्त निघले. पावशेर तूप तरी आरामात बनेल. तेच पावशेर तूप, ते पण प्रिझर्वेटिव्हवाला आपण गावातून घेणं, आय डोंट थिंक इट इज गुड. बघा आता आपण त्याला गॅसवर चढवूया. घरच्या घरी तूप बनवण्याची पद्धत ही आमच्या घरात आमच्या आजीच्या काळापासून चालत आली आहे. आमच्याकडे गाया होत्या, असो त्या गायाचं दूध आणि त्यांचं प्युअर दुधाचं आम्ही तूप करायचो. तेव्हा त्याचा सुगंध जो दरवळायचा ना सर्वत्र, वा. तर हीच पद्धत वापरून मी घरी तूप करते. हे बघा आता मी हे काय करते, तर आता ह्याच्यामध्ये साचलेलं जे आहे इन्ग्रेडियंट, ह्याच्यामध्ये काही अडकलेलं असेल तर ते आपण असं करून काढू शकतो. बघा पडतंय ते किती सुंदर. नाही तर मग ते मिक्सरचे पाते हाताला लागण्याचे खूपच चान्सेस असतात. कॅन टेक इट ॲज अ टिप फ्रॉम माय साईड. मस्त तूप निघायला सुरुवात झाली आता. बघा छान असं मस्त तूप वेगळं झालंय आणि त्याचं ते पेस्ट पदार्थ जो निघतोय तो सुद्धा साईडला व्हायला सुरुवात झाली. आपलं तूप तयार आहे. आता आपण त्याला गाळून घेऊया. मस्त ह्या तुपाला तुम्ही 1-2 महिने वापरू शकताय आणि एकदम हेल्दी तूप आहे. घरच्या घरी क्रिएट केलेलं तूप आहे. जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. हे बघा घरच्या घरी तयार एकदम शुद्ध असं तूप विदाउट प्रिझर्वेटिव्ह. थँक्यू.